कावं हां एवढे आरामशीर बसले तुम्हाला ते आहे का नाही आहे घरी हां काही काळजी आहे का नाही आहे पोरीच्या लग्नाची लग्न म्हटलं आपलीच 15 दिवसावर नाही होऊन ठेपला 15 दिवसात लग्न आहे आता तुम्ही मस्त बसले हां चल ना फळ फळ घेऊन घेऊ ना उद्या चल ना तू तू काळजी करतो होते बरोबर सर होते बरोबर बरोबर करतो मी सारा वेळेवर बरोबर करतो तू नको काळजी करू एवढं काळजी घरी होते ना कपडे गिपडे घे ना बाप्पा 15 दिवस राहिले तरी अजून म्हणता घरीच आहे हां चल ना अमरावतीला जाऊन पटकन घेऊन घेऊ अमरावती मिळतील जास्त कपडे झाले कधी जाणार अमरावती मिळतील चंद्रातून घेऊन घेऊ कपडे कधी जाणार तिकडे एवढे मोठे कपडे आहे लग्नाचे आणि तुम्ही म्हणता चंद्रातून घेऊ चंद्रातून होती का की ना इथं तर माल तर राहते का तेवढा पसंत तरी येते का कपडे काही बोलता नाही तर महागीचे एवढे महागीचे कपडे घेऊन चांगले नाही भेटले तर मग काय फायदा सांगा बरं एवढं कोण मागे लागते लाख कपडे घ्यायला लागते काय भेटते नाही तर आहे ना चंद्रात दुकान नाही काय होते चंद्रातच घे ना चंद्रातून घेऊन घेऊ आपण अमरावती जायला लागत लयच कोण तुझे बापा हा माणूस काय करावं काय मी जिथे तिथे निराकून दुसराच आहे पैशाचा गीता म्हणजे तुम्ही या खरंच सांगा बरं पोरगी मानान काय चांदुरातून कपडे घ्याले पोरगी मानान का म्हटलं हां एवढा त्या लग्नाचा शालू मालू एवढा भेटते का इथं हां काही भेटत इथं बिन काही पैशाची नासाडी करणं जसं म्हणाल तसं भेटत असते काय लहानचं दुकान आहे इथं हां मोठ्या दुकानात जाऊ ना चांगलं अमरावतीले काही नाही तीच भेटत असते मोठे दुकान आहे म्हणून काही पैसे जास्त किती उलटते लहान लहान दुकानात जायला लागते बरोबर भेटते तुम्ही काही जास्त लावू नका मी सांगतो कशा ऐका तुम्ही कशी आहे हो तुम्ही नीरा पैसा करता नीरा काही पैसा काही जन्माला पुरायला का तुम्हाला आज आहे उद्या नाही कधी पैसा कमायला जाते ना हाऊस मौज झाली पाहिजे पोरीची असं नाही आहे हां नीरा पैसा नाही असंच करता आता सांगू राहिली मी मला म्हटलं 5000ची साडी लागल लग्नात एकटीच पोरगी आहे हां साडी काही घेऊन काय नसतं तुमच्यापाशी पैसा तर मी विचार केला असता तुमच्यापाशी पैसा आहे सारा आहे नीरा कंदुसपणा करता नीरा जेव्हा मला पाहिजे म्हणजे पाहिजे 5000ची साडी आणि चंद्रातून घेत नाही मी फाट तुम्हाला सांगू राहिलं आत्ताच मी हां आपण अमरावतीला जाऊ उद्या आणि एक ॲटो करा ॲटोत बरोबर तिकडून थैल्या बिल्या येते एवढं मोठं सामान काही येत नाही एसटीनं हां ॲटो करा ॲटोनं जाऊ आणि सामान घेऊ सारं ना फक्त काही फळच घ्या लागते अजून नाही सामान राहते ना हां सारं मेकअपचं गिफ्टचं घ्या लागते पोरीले असंच घ्या लागते हां ॲटोनं जाऊ आणि घेऊन सगळं तुम्हाला वाटते लग्न म्हणजे फक्त जेवण खाऊन केलं एवढंच आहे हा एवढंच असते फक्त लग्न म्हणजे सारं म्हटलं पोराची कळलेले सारायले पाटावर बसवा लागते त्याला साड्या नेसवा लागते म्हटलं काही ठे कितीक बसते कितीक नाही तर आपल्याला माहिती आहे काय उलच्याक्षा जास्त साड्या घेऊन यायला लागते बायले बरोबर माहीत पडते काय आहे काय नाही तर तुम्हाला फक्त वरवरचं केलं का झालं बायले सगळं करावं लागते म्हटलं लहान सहान गोष्टीपासून लक्ष ठेवावं लागते त्या म्हटलं नवरदेवाचीकडे पत्रिका 2 दिवस झाले आले आपली इथं आणि आपली इच्छा पत्रिका कधी येऊन देता तुम्ही टाकल्या म्हणते बाप्पा छापाले कधी येते कधी नाही तर मला काही समजून नाही राहिलं त्याच्याकडल्या 2 दिवस झाली येऊन पडल्या आहे आणि तुम्ही कधी नेऊन देता लग्नाच्या दिवशी द्यान का त्याला ही अशी किटकिट लावतो तू घरात आला का माणूस घरात आला का तू किटकिट चालून जाते करतो म्हटलं ना सर उगम करतो म्हटलं ना तू तुला ऐकून येऊन राहिलं काय माहिती आहे किती करतात किती नाही एवढं मन नसतं करत नाही तर टुंगा लावा लागते कोणत्याही गोष्टी टुंगा लावाले म्हटलं तरी करत नाही पटापट निरा आणि स्वतःच्या मनाने केलं तर लयच करता तुम्ही मग तर काही पास नाही लागत त्याचं म्हटलं का लिंबाईचा फोन आला तर मला त्या म्हटलं विचार का फळ घ्यायला चलता का म्हणे आमच्यासोबत तर त्याला सप्पा नाही म्हणून टाकलं मला माहिती आहे ना तुमचा कंदूसपणा राहते म्हणून तिथं मी म्हटलं काही आपली फोतरी करत पडत त्याच्यासमोर म्हटलं म्हणून मी त्याला सप्पा नाही म्हटलं का नाही म्हटलं आमचं होत नाही म्हटलं आता ते म्हणे म्हटलं नाही तर आजच गेले वाटते ते फळ घ्यायले त्याचं ठरलं होतं आजच जायचं होतं त्याला तुमच्या आहे ना मी नाही म्हटलं त्याला तुम्हाला मी अजूनही म्हणून म्हटलं आपल्याला सोयरा चांगला भेटला तर आपली फोतरी नका करू त्याच्यासमोर त्याला चांगलं वाटलं पाहिजे असंच करा सगळं त्याच्या पाहुणे त्याला तरी त्याच्या जीवाला तरी लाज नाही झाली पाहिजे असं कर जा आता सांगू राहिली हा रोदी तुलाही मोठी हुशार आहे तुलाही मोठी हुशार आहे माहिती आहे मला तुझ्यावाला तू शांतपणा त्याला होतो मी बरोबर करतो कुठं काय करायला लागतील कसं करायला लागतील मला सगळं म्हणते तू मला शिकू नको आपल्याला शांतपणे शिकवते सहा रे बाई कधी पण का रे बाबू श्री कुठे गेला रे श्री नाही आला कुठं राहिलं पोरगण कुठं नाही त्याला माहिती आहे का आपण इकडे थांबलोय म्हणून नाही तर तो पण आपले भल तिकडेच आई तू थांब बरं उलशी का तू अशी नको करू तो गाडी लावून राहिला येते ना तो गाडी लावून त्याला माहिती आहे ना त्याला सांगितलं मी का आम्ही मधातल्या एरियात उभं राहतो म्हणून नाही दिसतं तर फोन करा फोन आहे ना आपल्यापाशी एवढी काय तू हे करत असतो थांब ना उलशी येईनच ना आता आपण इथं आलोच काय आपण सारं तर घेतलं सारे कपडे गिपडे सारे घेणं झाले आणि आता काय आलो आपण इथं अजून बिनकामी टाइमपास करायला आलो अजून एवढा वेळ आपल्या घरी जाणं झालं असतं कपडे झाले घेणं पण मोबाईल घ्यायचा राहिला ना नंदिनीसाठी मोबाईल घेते ठो म्हणून आलो नंदिनीसाठी मोबाईल घेऊन होती इथं आणि आता तुम्ही आल्या तर तुम्ही काही नेहमी येतं का इथं सांगा बरं मग तुम्ही तुमचं पाय नव्हते बा आपण काही नेहमी येत असतो काय आता आल्यास तुम्ही आपण सारेजणसोबत तर पाय नव्हते बा सगळं म्हणून आणलं ते नाही तर बरं झालं आणलं पण भाऊजी ना माहीत लय दिवसाची इच्छा ती बापा का मॉलमध्ये जाव आपण आपल्याला झालंच नाही भेटत आपण येतच नाही एवढे ना तर आज बरं झालं भाऊजीनं आणलं मला माल तरी पाहायला भेटला भाऊजीनं आणलं तरी तुम्ही आणत येईल तुम्ही आणली मला आजपर्यंत इथं आज आपल्याला इथं काम आहे म्हणून आलो आपण कामही होते बा पाय नाही होती म्हणून आलो तसंच काम नसलं काही नसलं तसंच घेऊन येऊ का तुला इथं सांग बरं तू मलाही ज्ञान वहिनी आहे तुमचा भाऊ मला कुठंच ज्ञानात म्हटलं आज श्रीने आणलं म्हणून आणलं इकडे एवढा चांगला माल आहे म्हटलं मी आता अजून होता पाहिला हे भलं मस्त आपण बायचं काही असो कुठेही न्या त्याला कुठेही न्या काही द्या किती काही घेऊन द्या तरी शेवटी म्हणते मला दिलंच नाही मला नेलंच नाही मला घेतलंच नाही तेच आहे पण द्यायचं भाऊजी तुम्ही बरोबर बोलू राहिल्या तेच आहे यायचं भल्ले आहे बानिया हो कर ना आता सातच फोन कर त्याला दिसलो का नाही दिसलो आपण तर किती वेळ झाला अजून आला नाही तो कर फोन करते तो पाय तो आला श्री बाबू पाय आई किती वेळची तू वाट पुरायली कुठे गेला आईला वाट ठरवतोस तू आता लहानच आहे तुम्ही काय लिहितो उभे राहिले तुम्ही चालला लागत होता अंदर फिरायला मी आलो असतो ना बात फोन करून विचारलं असतो तुम्ही कुठं आहे कुठं नाही तर तुम्ही चाललं जायला लागत होतं इथं किती वेळची वाट पाहू राहिले तुम्ही कोण एवढा वेळ लागला पार्किंग लिस्ट नाही जागा भेटत होती पार्किंगमध्ये एवढी गर्दी होती का बस
काही विचारू नका तुम्ही. तिथंच किती वेळ लागला. मग 2-4 गाड्या गेल्या आता तर तेव्हा कुठं जागा भेटली तर मग केली पार्क आणि आलो इकडे. चला मग आता पटापट फिरून घेऊ. का होत ताई? हां किती साजरा आहे हो सारं, किती झगमग झगमग आहे त्या सारे लाईट लाईट आहे जिकडे तिकडे लाईटच आहे. हां जसं जसं दिवाळी असल्यावरच वाटते यायची तर. हा ना वहिनी खरंच ना. हां आपण तर कधी आलो नाही पाहिले आणि आपल्या काळात होती नाही बापा असं काही. आता आहे बी मोठे मोठे आहे चांगले माल. हा लाईट नाही म्हणते मी आता ऐकलं असं. हां किती झगझग आहे व सारे इकडे बिचारे लाईटच लाईट आहे ना. पण इथं इथं महागाईला राहते म्हणते पण ताई हे नाही काय आपल्यासारख्याला परवडणार नाही बापा इथं लय महाग राहते म्हणते. महाग नाही राहते काय राहीन लाईटाचं बिल निघावं लागत का त्याला. पण म्हटलं आई एक गोष्ट आहे म्हटलं इथं सारच भेटते. हा कुठं जायची भटकाची गरज नाही म्हटलं उन्हात एक डाग घुसलं अंदर का बस सारच भेटते कपडे लत्ते खायचं प्याचं मोबाईल हां सारं सामान भेटते म्हटलं इथं. बाई ते आपल्यासारख्यासाठी नाही आहे आपल्याला परवडत बापा इथचं एवढं महागीचं. हां आपलं साधं सुद्धा बाहेरचंच मार्केट बरं आहे आपल्या बाजारातच जाऊन घ्यायला पुरटते. अहो तुम्ही म्हटलं आता एवढा आपण घेतल्या हां नव सारं घेतलं आता साड्या गिड्या पोराचे कपडे हां याचे स्त्रीचे कपडे सारं घेतलं आणि आयराच्या साड्या बरोबर घेतल्या ना तुम्ही. हा इथे तिथे पाहू दाखवते आपण स्वतः बाहेर आहे म्हणते हा चल चल महिला दिसायची इच्छा ती त्याच्या एकदा तरी बसावं म्हटलं मला असं वाटते. हा त्याच्यातून एकदा तरी चालावं बा आपण. हा चल ना आपण जाऊ. लावलो तुम्ही पटपट चल ना. हार पुन्हा बापा कुठे गेले तर ते निघून गेले ते माझ्या समोर तुझ्या गोष्टी निसरून राहिल्या चल ना पटपट. काही कोणी हरपत नाही फोन आहे ना आपल्याविषयी फोन लावायचा बरोबर माहित पडतं कोण कुठं आहे तर. कशाच आहे पोरी काय माहित बापा आ लोकांच्या सेटिंग करून काय राहिल्या.